शिवजी कासार आणि गंगाजी मवाळ चाल म्हणायचे तुकोबरायच्या कीर्तनात. काय पुण्यवान असतील हो. किती पुण्य किती पुण्य किती पुण्य. आणि विचारलं तुम्हाला एवढा मोठा आदर एवढा मोठा महात्मा कसा सापडला. वाक्य गोड वापरलं. शिवजी कासारानं सांगितलं सोनबा ठाकूर मी जिच्यासोबत लग्न केलंय ती स्त्री ओघळता जगात सौभाग्याचा चुडा महाराष्ट्रातल्या बायकांना भरत असताना जी वयानं मोठी आहे तिला माय म्हणतो, जी कमी वयातली आहे तिला बहीण म्हणतो आणि जी फार कमी वयातली आहे तिला लेक म्हणतो. आणि हे पुण्य माझ्या पदरात पडलं म्हणून मला तुकोबाराय सापडे. आपल्या संप्रदायात अभ्यास किती ते बघायचं नाही, आचरण किती चांगलं आहे ते बघायचं. एक जण म्हणला मला गाता चांगलं येते. गाता तर तमाशातल्याला बी येतं बाय साहेब. अजूनही म्हातारी बोट वाजितीत गाणं लागल्यावर 90 वर्षाची गुड घ्याव बोट वाजितीत जुने गाणे त्याला गाता येत. गुलजार नावाचा मुस्लिम समाजाचा माणूस होऊन गेला. अशोकराव त्याला ऑस्कर पुरस्कार भेटला. आतापर्यंत आपल्या काय केलं भेटला का बापू. ऑस्कर पुरस्कार हा जागतिक लेवलचा असतो. बऱ्याच लोकांना भेटला फिल्मी सृष्टीतला. गुलजार हा मुस्लिम समाजाचा गायक होता पण तोही पांढऱ्या कपड्यावर तिथे गेला. ते सुटाबुटात जात नाही. म्हणला याच कपड्यावर मी गाजलोय, मी दुसऱ्या कपड्यावर येणार नाही तुमच्या. मग फिल्मी सृष्टीतला गायक जर इतकं तो पाळतो तर आपल्या पॅन्ट टिकावून घाला. काय होतं आपल्याला धोत्र नेसलं कीर्तनापुरते का इचू घुसते का ओळिंबा लागतो हातापायाला. सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, कीर्तनाला दम नाही. याचं महत्व काय माहिती आहे का. व्यक्ती स्वातंत्र्य आहे भारतामध्ये. कोणी कसं वागा पण इथं नका वागू. विठाला म्हणून तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा योग येतोय. पक्वात किती वाजित आहे तू, गाता किती येतं, कीर्तन लोक तू किती ऐकत आहेत त्याच्यापेक्षा तुझं आचरण किती गोडे याला महत्व आहे. आपल्या संस्कृतीत देखाव्याला किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. आणि ज्याचं आचरण गोड आहे का त्याला कुठं जा. महाराज नारदाचं आचरण शुद्ध होतं बयासाहेब म्हणून राक्षस सुद्धा पाया पडत होते. राक्षस सुद्धा किंमत असते चांगल्यांना. तुकोबारायचं कीर्तन चालू. योगायोगाने टाळ संपली आणि शिवजी कासाराला खाली बसण्याचा योग आला. त्या दिवशी शिवजी कासारावरचा जो दिवस होता तो अत्यंत बिकट होता. त्या दिवशी शिवजी कासारांचा चिमुकला मुलगा मृत्यू पावला. शिवजी कासार कीर्तनात बसलेले आहेत. शिवजी कासाराच्या पत्नीने मांडीवर पोरग घेतलं, रडू लागली. बघता बघता शेजारनी पाजारनी सगळ्या जमा झाल्या. काय झालं, माझं बाळ गेला म्हणे. वा, मालक कुठे आहेत तुमचे. तुकोबारायचं कीर्तन काही अंतरावर आहे, 2-3 किलोमीटर इथं गाव आहे. तिथं तुकोबारायचं कीर्तन आहे. कीर्तनासाठी गेलेत. ते येईपर्यंत अंत्यविधी थांबवायची. शिवजी कासाराची पत्नी इतकी सात्विक होती. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको खट्याळ भेटली तो बंगल्यात राहत असला तरी त्यानं म्हणायचं मी मसन वाट्यात आहे. कर कसे संग बायको असली की जीवनात उदंड फजिती असती. आम्ही घोडी घेतली गणेश बुवा, शेतात जाल दुसरा नाद नाही काही. मग शेतात जाला घोडी, त्या घोडीवर बसलो. ते म्हणला घोडी चांगली, पहिली दुसरी तिसरी तिन्ही चाली चांगल्या होत्या. त्याला 10-11 रुपये इनाम द्यायला. मस्त घोडी होती, आहे की नाही बाप्पा. त्या घोडीवर बसलो मी आयटीत. पण त्या घोडीली एक खोड होती, ती लोंबकळलेल्या बोरी खालून चलत होती. रिकीबीत पाय गुतला नाही, उडी हाणली भयासाहेब म्हणून जमलं नाही तर थुत्तरवर बळडा असतं. वैकुंठवासी बापसाहेब मालकाचा शब्द आठवला, आंधळ घोडीशे पांदळ भाला.
आंधळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायको शरण का भाला. काय करायचं. आणि तुम्हाला वाटतं का पैशावाले सुखी असतात बायकाय ना. विद्यमान कलेक्टर भेटलं मागच्या 15 दिवसात फक्त नाव सांगून. कोणाच्या अंगाव गावऱ्या नाही टाकल्या पाहिजे ना. आपण त्यासाठी येत का कोणाची वाभाडे काढू नये. जिल्हा ताब्यात 92 एकर जमीन बापान कमिली. पोराल कलेक्टर केलं जिल्हा ताब्यात. डोळे भरून आले. म्हणलं काय झालं साहेब. काय नाही महाराज 7 दिवस जनतेची सेवा करतो आणि सुट्टीच्या दिवशी आईबापाकडे जावा तर 14 वर्ष झालं बायको जाऊ दे ना. काय वाटूळ असन ती. लय वाटूळ येत बाबा काही हो. चांगले झाडं पाडे काय वाटूळ. हां अहो 2 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या आंब्याच्या भरल्या. इतके आंबे उतरले आणि वाटूळ आली ना. आंबा बुडातून पालथा केला. काय वाटूळ. जिल्हा ताब्यात पंक्चर करून टाकला नवरा बायकोनं. पंक्चर. किती संसारात सुखी का त्याला. ती म्हणली 7 दिवस लोकांची सेवा करतो ना 8व्या दिवशी मायबापाकडे जातो. माया संकशाला लग्न केलं तुन कलेक्टरला म्हणली बायको. कलेक्टरला शिवजी कासाराची बायको सात्विक होती महाराज. किती सात्विक आहे का पुढे. माझ्या माईनो पांडुरंगाला मंजुळा वाहिल्यानं महादेवाला पाणी वाहिल्यानं लय मोठे पण येत नसतं. तुम्ही नवऱ्याला किती जीव लावता याच्यात तुम्ही मोठे आहात. नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण चालती महाराजाच्या पायाला कपाळ घासायला. हे मला नाही कीर्तन असं. तुम्हाला आवडलं असं कीर्तन. मी काय तुमचं काय रोजदार आहे काय का सुमळ्या गिमळ्या थोड्या चोंबळ्या थोड्याचे. मला नाही. तुम्हाला आवडलं असं कीर्तन. तुमच्या अंडरवेली बनेल धोल नाही आलो. मग वर्षाला पटेल असं कीर्तन. हे यायला पटेल. हे तर उद्या मला साडी नेसून नाची तीन. ते ना ज्यायला पैशाचा जोर आला त्या हराम खोरायनं परमार्थाचं मात्र केलं. कोणाला बोलून त्याला पैसे द्यालेत. तुमच्या घराला कुलूप लागन. कुलूप विठाला उधळीण्यात का तुम्ही बाजारात पैसे. पण वारकरी संप्रदायात बट्ट्याबोळ करू नका. हा संप्रदाय कष्टानं लोकांनी सांभाळलाय. मागच्या महाराज शिळे मधुकरीचे तुकडे 3 दिवसाला पाण्यात भिजून खाल्लेत जुन्या लोकांनी. आणि संप्रदाय इथपर्यंत आणलाय. आणि कालपारच्या पैशावाल्याने म्हशीच्या गळ्यातला ढोण्या करून टाकलाय. कुलप लागते घराला कुलप. विठाला विठाला पैशाचा माज नसला पाहिजे. मुंबईला गेलो त्या दिवशी कीर्तनाला तर टोल नाक्यावर टाळे वाजणाऱ्याला 2.25 कोटीची गाडी. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा 2.25 कोटीच्या गाडीत बसतोय. आणि आपण कशाला अशा उड्या हाणायच्या कोकण्या मशिवानी. इतकं जग पुढं गेलंय. हा पैशाचा माज कुठं नाही उतरला पाहिजे. देवापाशी लिंता असली पाहिजे. विठाला विठाला काय सांगू लागलो. शिवजी कासार. हा ऐका बाईनं मालकाचं दर्शन घ्यायचं. तिला भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पडत नसेल ना तर तिनं कोण्यात देवाकडे गेली तरी देव तिच्याकडे पाहणार नाही. त्याच्या गोळ्या नाही संपल्या. आणि नवऱ्याच्या पाया पडत असेल तर तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. मालकाचं वाक्य. इतक्या मोठ्या आहेत तुम्ही. इतक्या मोठ्या सोंग करी जाऊ नका. सजी अलंकार प्रतार वा 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 हरी भोगीता हरी भोगीता क्या बात है. वाह वाह वाह. साजे अलंकार घोकिता भरतार भोगीता भरतार. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. जी का भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. सोंग नाही करायचे.
1,00,000 महादेवाला बेल व्हायला आणि पप्प्याचा बाप म्हणला जेवण आजच्या दिवस काय तुमच्या पोटात बरम्या नांदायला खरे उपाशीच मेला पप्प्याचा बाप आणि महादेवाला 1,25,00,000 बेल व्हायला. बेल नाही व्हायलाच तो दगड टाकले सांग येती तैसे दगड वारी, मंत्र पुष्प देवाची, मंत्र पुष्प देवाची, मंत्र पुष्प देवाची. माझं वाक्य आहे काय? आपण जर नीट वागत नसेल तर आपल्या परमार्थाला काही किंमत नाही. वागण्याला किंमत असते माझ्या माहिनो. वागण्याला नवऱ्याला मालक म्हणजा जा मालक नवऱ्याला. कधी कधी धनी म्हणी जा. नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. हे म्हणते मेला आमच्यावर दगड का टाकायला. त्याचं कारण सांगतो भैयासाहेब. एक बाईनं कमेंट टाकली होती म्हणे कीर्तनात, मला मोबाईल तर भारीचा नसतो, पैसे आहेत माझ्याकडं, पैशाला काय कमी नाही, मी कुतणारा माणूस नाही, मग हाऊत भरलाय आणि रिकामा बी होत नाही, पाईप बी तुमच्या इतके नाही तर नाही हे सगळे नाटकं असतील. तुमच्या कागदावर दाखवलेल्या संपत्त्या त्याच्या 500 पटी 1000 पटीनं पुढं असतात. ते यायला कळत नाही, वान्य राहायला मला कळत नाही. मी महाराष्ट्रातला एक पुढारी पाहिला नाही जवळून जाऊन असं पुढारीच नाही राहायला. कारण तुम्ही जनतेचे असताल, मी विटेवरच्या मालकाचा सेवक आहे. मी तुम्हाला चांगलं चला पैसे झाकायचं तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे. हे आमची येडी बोंबलं तित कीर्तनात. एक जण म्हणला महाराज हाऊत भरला म्हणजे किती पैसे आहेत. मी म्हणलं तुझ्या पाया पडायची गरज नाही, इतके येत. हाऊत भरला म्हणजे मला काय खासदार की आमदार की थोडीच लढवायची. आणि मी त्या ह्याच्यापेक्षा कुठं कमी, हे माया पाया पडते. तर आपण इतके मोठे आहेत, जरा हिशोबात राहत जा. आमचा पुतण्या म्हणला मला ग्रामपंचायत लढवायची, 9 एकर जमीन इकली, नाशिकला कडे कांदायला. चांगला चाली म्हणत होता, मस्त चाली म्हणत होता. लोक पाया पडत होते. संध्याकाळी रातच्या पाकिट घेऊन येत होता. ATM बंद असलं तरी बी. सरपंच व्हाल, 9 एकर म्हशी, 9 एकर जमीन, 14 म्हशी, 20 गाई. पप्याची माहिती गेली नाशिकला आता खडे उकरायला. म्हणलं कसं गार लागायला आता व्हायचं का पुन्हा सरपंच. नको म्हणला, मरूस तर काहीच नाही ना आता होतोय तू. आपल्या लोकांना यायच्या नादी लागायची. यायला खुर्च्यात बघायचं आपण, आपल्याला हीच खुर्ची बरी आहे महाराजांची, आहे का नाही. मालकाच्या दर्शनात सर्व पुण्य. चला, मुलगा वारला. शेजारणीनं कानात सांगितलं शिवजी कासाराच्या पत्नीच्या. बाई सात्विक होती हो, नवऱ्याचा आदर करणारी होती. पण शेजारणीनं कानात औषध टाकलं. काय तो ह्या नवऱ्याला कळतं का, उठलं की सुटलं तुकाराम महाराजाचं कीर्तन. पोरग मरायले घरी, ताप आली, त्याला काही कळलं नाही. त्याच्याकडे खांद्यावर पोरग घेतलं. तुकोबरायच्या कीर्तनात बाई आली. नवल सांगतो, इंद्रजीत उठीला नाही. इंद्रजीत जावाई होता भैयासाहेब पंढरपुरातल्या मालकाचा, मेल्यावर उठीला नाही. पुढचं नवल पहा. आणि मग कीर्तनात काही ठराविक मावल्या बसलेल्या होत्या. तुकोबरायच्या कीर्तनाला गर्दी कसली आली. ते काळ इंटरनेट नव्हता, मोबाईल नव्हता, काय नव्हता, स्पीकर नाही, लाईट नाही, मशाल लावलेली, 14 टाळकरी. पण योग इतका होता महाराज. श्रोते कमी होते पण दर्जेदार होते. तुकोबरायच्या कीर्तनात मंबाजी गोसाई बसत होते. मंबाजी गोसाईला उठवायला सकाळी शिवशंकर येत होते. कानात शंख वाजित होते. उठा, आपल्या स्वप्नात तरी शंकर आहेत का. इतके मोठे मंबाजी गोसाई. अनगडशा फकीर तुकोबरायच्या कीर्तनात. कोण फकीर? दुकानात धुपन काढत होते का. अनगडशा फकीर ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात चिमटा वाजल्याबरोबर पाऊस पडत होता. ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला
ज्या भागाकडे तोंड केलं त्या भागात पाऊस पडत होता. ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा को फकीर तुकोबराच्या कीर्तनात बसलेला. त्याच्या डाव्या मांडीला मांडी देऊन 5व्या क्रमांकाचा राजा. 5च राजे झाले भारतात, फक्त 5. आणि एक राजा क्रतायुगात झाला, त्याचं नाव आहे चक्रवेन. त्याच्यानंतर 5 राजाच्या नंतर राजा झालाच नाही भारत देशाला. एक राजा कृष्ण, दुसरे विदुर, तिसरे कणक आणि 5वा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 राजे, 5. छत्रपती शिवाजी महाराजांनाच राजे का म्हणता आलं? कारण तुकोबारायची कीर्तनं ऐकून, पायकीचे अभंग ऐकून जनतेची सेवा कशी करावी ही छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. म्हणून 5वा क्रमांक छत्रपती शिवाजी महाराजांचा लागला. आणि हा रयतेचा राजा, धर्मनिरपेक्ष राजा. महाराज, क्रमांक हा कोणाला येत नसतो. ठीक आहे, आमच्या मित्राला आदर्श रिकामी जागा पुरस्कार द्याला. रिकामी जागेतलं सांगत नाही, माईक चालू आहे. आदर्श रिकामी जागा राज्यपालांनी पुरस्कार द्याला. आणि 19व्या दिवशी आमचा मित्र लिव्हर फुटून मेला, इतकी दारू पित होता. राज्यपालाचा काय दोष आहे? ह्या मधल्या सुंबळ्याचा दोष आहे, पाठपुरावा करणाऱ्याचा. राज्यपालाला काय माहित होते एकच हे जे खालची देत होते का कागदपत्र. मग मला सांगा, 19व्या दिवशी ज्याचा पोट फुटून दारून मरतोय त्याला आदर्श पुरस्कार देणं हे किती मूर्खपणाचं टोक आहे. पुरस्कार कोणी द्याला आणि कोणाला द्याला याला महत्व आहे. याला महत्व आहे. कुठं कसल्याही पुरस्काराला किंमत नसती. चला, काय सांगू लागलो? शुभकासार रयतेच्या राजाला 5वाच क्रमांक का, याच्यावर म्हणतोय मी. महाराज, तुकोबारायची संलग्नता आहे. तुकोबारायने दिलेला क्रमांक की राजे, तुकोबारायने राजेंनी विचारलं, तुकोबाराय मला एवढं का मानता? पुन्हा तुमच्या नंतर राजा होणे नाही. एक सूत्र सांगतो तुम्हाला, एकच सूत्र. तसे 27 सूत्र आहेत छत्रपतींचे, तुकोबारायने ओवलेले बरं. तुकोबाराय मी भंगेरीचे कधीच सांगणार नाही, मला आवडतच नाही. एक तर वाचून सांगतो, अन्यथा चांगल्यांचं सांगतो, मधल्या बाजाराचं सांगत नाही. गरज बी काय. तर एक सूत्र होतं, कल्याणच्या सुभेदाराची सून. 6 स्त्रियापैकी ती, महाराष्ट्रात 6 स्त्रिया सुंदर होत्या, त्याच्यापैकी ती एक सुंदर होती. किती सुंदर होती! अमावस्याच्या रात्री तिच्या दाताचा प्रकाश पडत होता. कवीने वर्णन केलंय. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. 5वा क्रमांक का आला? अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान. म्हणून 5व्या क्रमांकाचा राजा. वाद घालणारा नाही, जातीय तीड निर्माण करणारा नाही. एक लक्षात ठेवा, कोणीही कोणाच्या जातीसोबत भांडू नका आणि कोणीही कोणाच्या जातीला कमी समजू नका. असं जर गंडला आला असेल तर ऐका गिरगावच्या बाळ्याचं. भारतात एक बी जात नाही की त्या जातीत हरामखोर लोक नाहीत. भारतात एक बी जात नाही की त्या जातीत भडवे लोक नाहीत. सतुपाटील, भारतात एक बी जात नाही की त्या जातीत भडवे लोक नाहीत. भारतात एक बी जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत का? 557 किलोमीटर जामदे नावाचं गाव येते. पंढरपूर ते जामदे गाव 557 किलोमीटर अंतर कापून 12 दिवसात दर महिन्याच्या शुद्धवारीला पारधी समाजाचा माणूस माझ्यापेक्षा मोठ्याल्या माळी घालून येतोय. दर महिन्याला लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातला माणूस, एक नाही 50-60 लोक दर महिन्याला पाहतो का नाही बाप्पा आपण. पारधी समाजाची माणसं, पारधी समाजाची. लोकांना वाईट म्हणायची काय ताकद आहे? कशामुळे वाईट म्हणतात? आणि तुम्ही काय प्रयत्न केल्याच्या नंतर या देशातली एखादी जात निघून जाईल? होऊ शकतं का बाया साहेब? होतं का तुमच्या राजकीय सत्तेत? नाही होऊ शकत.
नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. टोल नाक्यावर टाळ्या वाजिना संत परंपरेतल्या गाथ्यात आला. त्यानं टाळ्या वाजायचं बंद केलं आणि टाळी वाजवायला सुरू केली. कीर्तनात काय असती? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. टाळी आहे पंढरपुरात, मरेपर्यंत टाळी वाजिली. आज त्याचं सकाळच्या काकड्यात नावे कानोपात्रा खोदू, पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. अशोकराव चांगला वागणारा कोणाही जातीत असो. सज्जन नावाचा खाटीक काय खवाई कित होता का? कशाला पिढी इकीन बाया साहेब तू? तो मास शिकित होता, पण सकाळच्या काकड्यात त्याचं नाव आहे. का? तो इमानदारीने वागत होता. बुट शिवणारे रविदास महाराज, या ईदभर पोटाची खळगी भरणारे संत रविदास महाराज बुट चपला शिवायचे. आज किती लोक त्या आता चालू आहे ना सध्या कुंभ प्रयागराजला किती लोक गेलेत. हो, इशीच तोटे खिशात घालूनच गेले. हो, आणि तोटा खाऊन प्रयाग मध्ये थुकतू. ह्यो प्रयाग मध्ये खडा खांदून जरी पुरला त्याला मोक्ष आहे का? काही निमित्त आहे का नाही त्या प्रयाग? अहो, कुंभ तिथं भरत असतोय, तिथे राजा बळीने हरण केलेला अमृताचा कलश ज्या ज्या ठिकाणी टेकला तिथं कुंभ भरत असतो. संपवायचं का? येरी टेकायलेत का? संपवायचं? मला सांगा तसं. हो ना, टेका 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 टेका. आणि जिथे अमृताचा कुंभ टेकलाय तिथं जर तंबाखू खाऊन थुकत असेल ना, कशाला मरायला चालला बोंबल्या? काय तुला पुण्य भेटन तिथं? नाटकायचाच जास्त संचार झाला म्हणून गुण येत नाही. भानगड कशी झाली? एकाल सर्दी झाली, दवाखान्यात गेला, डॉक्टरनं गोळ्या दिल्या, सर्दी जास्तच झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी डोस वाढीला, तरी जास्तच झाली. डॉक्टरनं सांगितलं माणसाचा संपला, आता म्हशीचा राहिलाय. पण कंपाऊंडर म्हणलं हे मरण म्हशीचा डोस द्यायला. मग म्हणले याची सर्दी राहीन कशी? कंपाऊंडरनं बाजूला घेतलं आणि म्हणले सर्दीच्या गोळ्या खाल्ल्यावर काय खाता? म्हणलं मला लेचीच आवडत यात. डॉक्टरला येऊन सांगितलं साहेब हे चिंचा खाते. त्याला सांगितलं मेडिकल खाल्ल्यावर तर सर्दी राहत नाही, 100-200 डॉक्टर खाल्ले तरी राहत नाही. पथ्य महत्वाचं आहे, पथ्य महत्वाचं आहे. आणि संप्रदाय सर्वात मोठी किंमत पथ्याला आहे. चला, महाराज राजा 8 पत्न्या सोडून प्रत्येकीला आई म्हणत होता, म्हणून 5व्या क्रमांकाचा राजा. आणि त्या राजाच्या मांडीला मांडी देऊन शिवजी कासार कीर्तनात बसलेत. पुण्यवान असेल शिवजी कासार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी देऊन बाई कीर्तनात आली. 10-5 बायका बसलेल्या होत्या आणि मांडीवर तिच्या पोरगं होतं. भैयासाहेब पोरगं मेलं. बाई रडू लागली. माय होती ती. महाराज कीर्तनात डोळे झाकून खाली मांडीवर पोरगं रडू लागली. डोळ्यातलं पाणी पोराच्या अंगावर पडत होतं. शेजारणीनं मांडीला खुणवलं. नवल सांगतोय, मांडीला खुणवलं. माय कीर्तन ऐकायली रडते कशा करता? पोरगं झोपलंय तुझं, तू ऐक ना कीर्तन. नाही ग म्हणे माय, पोरगं झोपलं नाही ग, मा बाळ गेला माय, मृत्यू पावला ग, माझा बाळ मेला माय, माझा बाळ मेला. ते शेजारणीनं हळू उचकून विठ्ठल विठ्ठल चालू असताना ती बोलायची. तुकोबारायच्या कीर्तनात बोलायची काय ताकद. पण शेजारणीला राहवलं नाही. तिने विचारलं बाई मेलेली माणसं मशानात नेत असतात, तू कीर्तनात कशाला आणलंस? तिचा कंठ दाटून आला. आवाज रे, कंठ दाटून आला. तिनं सांगितलं बाई मेलेली माणसं मशानात जाळतात मला ज्ञात आहे ग, पण ह्या पोराचे बाबा कीर्तनात बसलेले इथं, त्यांना दाखवायचे तुमचा बाळ गेलाय आणि याची अंत्यविधी करायची. मग उठणं म्हणे तू जाय ना. किती सात्विक होती आता पा. शेजारणीनं सांगितलं मी सांगू का तुकोबारायला थोडंसं कीर्तन बंद करा म्हणून? नाही म्हणे, नाही 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 नाही, तुकोबारायच्या कीर्तनात विक्षेप नको, भंग नकोय. तिला एक आनंद वाटला, पोरगं मेलं याचं दुःख आहे माझ्या माईनं. पण तिनं लक्षात घेतलं लहानपण असल्यामुळं कीर्तन ऐकणं शक्य नव्हतं. याच्या पार्थिवावर तुकोबारायचे शब्द सुमन पडतात. किती पोरगं पुण्यवान असेल.
तुकोबारायचे शब्द त्याच्या प्रेतावर पडत होते. चिमुकलं बालक आक्रोश करू लागली अंतकरणात. तोंड बंद केलेलं होतं, डोळ्याचा बांध फुटलेला होता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या लक्षात आलं, शिवजी कासाराचा मुलगा मृत्यू पावला. बाईचा चेहरा पाहायला ती माय होती. महाराज काय दुःख असेल त्या माईला. तिचं अंतकरण भोंड्याविचित होतं, जीवन थरथरत होतं, हृदयाचा बाण फुटलेला होता, अंतकरण कापलं होतं तिचं. तुकोबारायने विठ्ठल विठ्ठल भजन करत असताना थोडी क्षणभर डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला प्रार्थना केली, देवा जीवनभर तुझ्या नामाचं भजन केलं रे, मला भजनाकरताच मी आलो, याबद्दल दुमत नाही. पण माझ्यासारख्या रात्रंदिवस तुझं चिंतन करणाऱ्या वारकऱ्याच्या कीर्तनात जर एखादं बाळ मृत्यूचं प्रेत येत असेल तर आमच्या कीर्तनाला किंमत काय. जाऊ दे देवा माझं, जाऊ दे माझं. अरे त्या शिवजी कासाराची तुला काही कदर आहे का रे देवा. किती पुण्यवान कासार होता तो. महाराज या महाराष्ट्राच्या मातीतील सौभाग्यवती स्त्रीला वैभवाचा चुडा भरत असताना शिवजी कासाराने एखाद्या मुलीचा हात जर हातात धरायचा प्रश्न केला बांगड्या भरताना, तर हाताला हात लावायचा आधी डोळे झाकून तिला लेक म्हणायचा. थोडी वयानं ज्येष्ठ असेल तर तिला बहीण म्हणून तिला बांगड्या भरायचा, आणि मोठी असेल तर माय म्हणून बांगड्या भरायचा. इतकं तत्व ज्यानं सांभाळलंय त्याचा मुलगा कीर्तनात प्रेत. देवा काही आहे का देवा. एवढं दुःख असताना ज्याची पत्नी कीर्तनाचा भंग करत नाही, इतकी धैर्याची सागर ज्याची पत्नी असताना यांच्यावर हा दुःखाचा डोंगर का. जाऊ दे देवा, ही तुझी लीला आहे, ही तुझी लीला आहे, तुझी लीला आहे. काय नवल सांगू तुम्हाला, किती नवल. कीर्तन चालूच होतं, बाई रडत होती, डोळे झाकून रडत होती, तिच्या डोळ्यातलं पाणी पोराच्या अंगावर पडत होतं. काही क्षणात पोरगं उठलं आणि आईचे डोळे पुसत होतं. माय तू का रडायली ग, माय तू का रडायली ग. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात जावाई उठिता आला नाही, 7व्या अवतारात जावाई उठिला नाही. महाराज तुकोबारायच्या कीर्तनात पंढरपुरातल्या मालकाने मुलगा उठिला, यम ठणठण बोंबलत होता. आमच्या पदाला किंमत काय, आमच्या पदाला किंमत काय. विटेवरच्या मालकानं सांगितलं, यमा शांत बस, हा शिवजीचा मुलगा आहे, शिवजी कासाराचा मुलगा आहे. तुकोबारायच्या कीर्तनात प्रेत आणलंय म्हणून मला उठवावं लागतंय. महाराज जावाई उठिला नाही आणि मारला कोणी, सासऱ्यानंच. लक्ष्मण सासरे होते, भावानंच मारला, तरी पण उठिला नाही. पोरीचं कुंकुशाबूत ठेवलं नाही आणि इकडं चिमुकलं लहानसं मेलेलं पोरगं उठिलंय. काय स्वतंत्रता आहे. म्हणून मालक म्हणतात, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल. 7व्या अवतारात एक वारकरी भैयासाहेब एका राक्षसानं मारला. त्याचं नाव होतं कुंभकर्ण. त्या राक्षसाचं नाव, आणि वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन. का वारकरी म्हणायचंय. नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही, नाकापासून इथं गंध लावला म्हणजे वारकरी होत नाही, परमार्थाच्या गप्पा केल्यानं वारकरी होत नाही, पांढरे कपडे घातल्यानं वारकरी होत नाही. हे तर टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. वारकरी होण्यासाठी एक कार्ड प्राप्त करावं लागतंय आणि ते कार्ड स्वकर्तृत्वावर प्राप्त करावं लागतं. मग ते दयेचं असेल, ते दृष्टीचं असेल, ते सद्भावनेचं असेल, ते प्रेमाचं असेल, ते सदाचाराचं असेल, ते आचरणाचं असेल, असे एक कार्ड प्राप्त करावं लागतं. त्याला वारकरी म्हणतात. आणि ते किती टोकाचा वारकरी, किती टोकाचा. महाराज असा हाडा मासाचा चुरा केला, गोळा फेकून दिला. फेकून दिल्याच्या नंतर तो गोळा राम राम म्हणत होता. हाडा मासाचा गोळा भैयासाहेब मारुतीरायाच्या पायावर पडला. मारुतीरायानं असा उचलला आणि बोलले, का रे गंधमादन अजून भजन करतो. हो, तुला सापडत होतो तरी आम्ही एवढे जण, पण सापडत नव्हतास. कुंभकर्णाने मला आपल्या पक्षात फेकून दिलं तर मालक, पण मी मुद्दाम आलिप्त राहिलो की मला एकांतात तुम्हाला भेटायचं होतं. मी जर बाकीच्यांना सापडलो असतो तर आतापर्यंत मला समाधी दिली असती, माझ्या मनातल्या इच्छा बाजूला राहिल्या असत्या, म्हणून मी सापडलो नाही. अरे इतक्या वेळ झालं मरून तरी तू भजन करतोस. वल्ल जोपर्यंत मास आहे तोपर्यंत मासातून राम राम शब्द येत होता. मारुतीरायाने हृदयाला लावला, कारण स्वाभिमान होता ना महाराज. वानराच्या कुळातला एक वारकरी मेल्यावर सुद्धा भजन करतोय.
काय तत्व असतं लोकांचं. महाराज वारकऱ्याच्या जीवनात बापू नवले. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. काय रत्न वारकरी संप्रदायात रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. महाराष्ट्रातला तमाम वारकरी संप्रदाय अंत्यविधी करता हजर झाला. रामकृष्ण नामाच्या घोषात भाऊंचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी राख सावडायचा कार्यक्रम. भैयासाहेब राख सावडायला नाना प्रकारचे वारकरी गेले. राखेत हात घातल्याबरोबर भाऊंची कवटी सापडली आणि कवटीवर नाव लिहिलेलं होतं रामकृष्ण. एक ट्रक भर नारळ टाकले असतील, एक ट्रक भर नारळ. बैलगाडीनं 2-4 साठे चंदनाची लाकडं असतील. गावरान तूप टाकला असेल, कापूर टाकला असेल. एवढ्या अग्नीमध्ये जळालेलं कनशे पाटील प्रेत रामकृष्ण नाव जशाला तसं राहतं एका वारकऱ्याच्या. आत्ताची गोष्ट आहे, ते पाहणारी लोक अजून जिवंत आहेत. काय नवले महाराज वारकरी जीवनात. हा पुढचा अवतारच पूर्ण नवलाचा अवतार आहे. मारुतीरायनं प्रभू रामचंद्राच्या हातात ते हाडामासाचा गोळा दिला. रामप्रभूंनी डोळ्यातल्या पाण्यानं धुतला. पहाटेच्या प्रहरी एक मुहूर्त होतं, त्या मुहूर्तावर अंत्यविधी करून टाकला. बिभीषणाला सांगितलं तुला राजा केलं, याची समाधी सोन्याची कर. योग चांगलाय भैयासाहेब, तुम्ही बी पुढे आमदार आहेतच. भाऊ थकल्या, भाऊ थकल्या. आणि कोण्या म्हाताऱ्याला नोटायची नम्र नाही कळाल्यावर पोराकडे कारभार द्यायला पाहिजे, माझं असं मत आहे बरं का. हो, आमच्या इथलं म्हातारं संतकाची किली कवडाला लाईत होतं आणि कवडाची किली संतकाला. आणि कसा संतूक उघडन. आणि म्हातारील म्हणे कसं काय उघडत ना. ती म्हणली किल्या बाजूला ठोत जा ना, इकडून संतकाची ठोत जा, इकडं कपाटाची ठोत जा. विनोद सांगायला काळाची गरज आहे. तरुण लोक येणं. भाऊचंही कार्य फार मोठं आहे. वय थकत आलं. पुढच्या वारीस आता तुम्हीच. पण प्रभू रामचंद्राने जसं बिभीषणाला राजा केलं, वारकऱ्याचं काम सांगितलं, तसं तिथून पुढे तुम्ही करत जा. मला कधीच देत जाऊ. मी आत्तापर्यंत 2 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मोठ्या पुढाऱ्यापर्यंत चहाही पिलो नाही. मला काही नको कोण्या पुढाऱ्याचं. फक्त आम्ही एखाद्याचं काम सांगितलं तर गरीबाचं करी जा. हो, मला काही काम नाही. आणि असे कामं जर तुम्ही करत राहिले तर पंढरपुरातला मालक तुम्हाला कंटाळा येईपर्यंत खुर्ची देईल. राजाकडनं अपेक्षा काय असतात? राजाकडनं अपेक्षा एकच असावी की त्यानं रस्ते करावं, त्यानं पाण्याची व्यवस्था करावी, त्यानं लाईटची व्यवस्था करावी, शेतकऱ्याच्या मालाचे प्रश्न मांडावा. कधी योग आला तर भाऊला सांगा शेतकऱ्याच्या मालाच्या बद्दल बोला. कारण भैयासाहेब या देशात फक्त 4च देव आहेत. 4च देव. हो, 4च देव. तुमच्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना एक देव कळणं गरजेचं आहे. एक देव पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक एक देव आहे. याच्याकडे तुम्ही नाही पाहिलं तर त्याच्याकडे पाहण्यासाठी जग आहे. दुसरा देव आहे या विटेवरच्या मालकाचं भजन करणारी संत. हे 2 नंबरचे देव आहेत. तिसरा देव आहे अशोकराव, ज्याच्यामुळे आपण उद्याची सकाळ पाहतो. तो भारताचा जवान फौजी. हा 3 क्रमांकाचा देव आहे. आणि भैयासाहेब या 3ही देवाची जोपासना करणारा पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक. याला नैवेद्य कशाचा असतोय? पोळी भाजीचा, भाकरी भाजीचा, चटणी भाकरीचा. मिलिटरीचा जवान काय खातो? भाजी भाकरी. भजन करणारे काय खातेत? आणि या तिघायला भाकर देणारा देव रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा 4थ्या. भैयासाहेब कधी कधी एखादा शेतकरी रस्त्यानं जर भिजून चालला, गाडीत नका का घेईनात, पण काच खाली करून त्याला बोला जा दादा बरा पाऊस पडला का. त्याचं मन भरून येतंय. मला एक राजकारणातली व्यक्ती बोलली, इतकं कोमल अंतकरण जगात कोणाचं असेल तर ते शेतकरी राजाचं आहे. म्हणून जेवढी प्रश्न तुमच्या काळात मांडता येतील तितके मांडण्याचा प्रयत्न करा.
फार ते पदरात पुण्य प्राप्त पडेल. कारण या देशाचं कण आहे. मी बोंबलत राहतो. महाराज एक जण म्हणला, महाराज तुम्ही शेती करता म्हणून. नाही रे, माझा काय ताण नाही, मी शेती तर चांगली आहेच, पण मला संध्याकाळी पैसे देतात लोक. मी कुतणारा माणूस नाही ना. आत्तापर्यंत माईकवर सांगणं जोक आहे काय? मला कमी नाहीच न केली देवानं. पण मला शेतकऱ्याची कळकळ काय येते त्याचं कारण सांगतो भैयासाहेब. जाऊ द्या, होऊ द्या ईशांतर थोडंसं. किती मंत्री एका जाग्यावर झाल्यावर गहू तयार करतील? पंतप्रधान, राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, राज्यातले मंत्री. गणेश बुवा हे गहू तयार करतील? नाही. चला, किती डॉक्टर एका जाग्यावर झाल्यावर एखाद्या दगडाला इंजेक्शन दिल्यावर टरबूज होईल? नाही नाही. किती वकील एका जाग्यावर झाल्यावर 10-5 इटीची डाळ होईल? नाही नाही नाही. शिक्षण क्षेत्रातले किती मोठे लोक एका जाग्यावर झाल्यावर तुरीन गहू तयार करतील? नाही राजो. आणि मग सनातन संप्रदाय कशावर टिकतो? तुळशीच्या माळीवर. आणि माळ कशावर जगती? शाकाहारावर. आणि शाकाहार कोण जन्माला आणतो? शेतकरी राजा. म्हणून सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे. सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे. ह्या बी इतक्या चौकरी त्यात. एखाद्या शेतकऱ्यानं घरचे वांगे पिकलेले जर गावात इकायला, मा याला काटेच नाहीत. तू ह्या जिबीला काटे आलेत, वांग्याला आहे तर तुला दिसनत. हो. आणि तिकडं बाजारात केवटी भरलेल्याचे मग कशा घेती? त्याचे वरून चांगले मधात तसेच. तिकडचे तुमच्याकडून शेतकऱ्याकडून नेलेले अंगूरचा आयता पुडा घ्यावा, वरी घोसा असतून खाली तुटलेले असते. हो, ते जमत. खरा कदर शेतकऱ्याची, खरा कदर. पुण्य लागन तुम्हाला. चला, आपल्या महाराज लोकांना कीर्तनकार कोणी असेल शेतकऱ्यावर 5 मिनिटं बोल जा, तरच माळी टिकत्याल. तर माळी टिकत्याल. हो. कसा संप्रदाय टिकायचा शेतकरी जर नाही जगला तर? सोन्याची समाधी केली, इथपर्यंत आलतो ना. 65 क्विंटल सोन्याची समाधी गंधमादन वानराची. सगळ्याला आनंद वाटला, मारुतीरायला नाही वाटला. समाधी केल्याचं दुःख नाही, आनंद का वाटला नाही? मालकाच्या पुढे हात जोडे विचारलं, देवा एवढ्या उदात्त अंतकरणाने भारतात 1 नंबरची समाधी जर सोन्याची कोणाची केली असेल तर वारकऱ्याची केली. याबद्दल भैयासाहेब आनंद आहे. मारुतीराय म्हणले, जिवंतच केला असतात, जिवंत केला असतात. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंत माफ कर रे, मी एका साधूच्या ताब्यात आहे, मला नाही जिवंत करता येत. आघासुर नावाच्या राक्षसाच्या तोंडात गोपाळ गेले 27. आघासुर नावाचा राक्षस 2.5 किलोमीटरचं तोंड होतं खालचं आणि 2.5 किलोमीटरचं वरचं. आणि आघासुराने तोंडात मोठमोठाली झाडं ओढून घेतली. गोपाळाला वाटलं जंगलच आहे. 2.5 किलोमीटर लांबी, रुंदी असेल ना 1-1.5 किलोमीटर. इतकं आघासुर राक्षसाचं तोंड. आणि त्याचं तोंड जिथं टेकायचं तिथल्या जागेवरचे सगळेच झाडं तोंडात घेतले. गोपाळाला वाटलं काय झाडं आहेत बाबा, काय सावली आहे. आणि ते 27ला 27 गोपाळ मधात गेले. आणि आघासुर तोंड दाबून सगळीची सगळे गोपाळ खाणार. तेवढ्या अवकाशात याच मालकाच्या लक्षात आलं गोपाळ कुठे आहेत. पाहिलं तर आघासुराचं तोंड. पळस सुटले, काठी उभी केली. तोंड वरचं खाली आल्याबरोबर काठीला तारडं. आघासुरानं गंजा प्रयत्न केला, काठी तोंडातून फुटून वरी आली. आघासुर मारला, 27 गोपाळ वाचिले. मागच्या अवतारात 1 वारकरी वाचिता आला नाही, नवल नाही. 8व्या अवतारात 27 वारकरी वाचिले. म्हणून मालक म्हणतात, नवल केवडे नवल केवडे कानो
2500 नवलाच्या कथा भागवतात आल्या. 2500. 7व्या अवतारात एकीनं देवासोबत लग्न करण्यासाठी जीव द्याला तरी तिच्या संग लग्न केलंच नाही. एक पत्नी व्रत होतं भैयासाहेब, मर्यादा पुरुषोत्तम. अस्वलाची कन्या मेली डोळे झाकून. देवाला पाहिल्याच्या नंतर मायबाप पण पाहिले नाही. शेवटी तशीच डोळे झाकून मेली, पेटून दिली, गंगेत टाकली. पण नाही तिच्यासोबत लग्न केलं. आणि 8व्या अवतारात तीच एका अस्वलाची पोरगी जामवंती म्हणून जन्माला आली. तिच्या बापाचे पाय धरले, मला पोरगी देऊन टाका. बाप मोठा हुशार, ते म्हणला तू यासारख्या काळी मुडील पोरगी देतो की मी. आता देव माणसाच्या रूपात आलता, तुला देत असते होय पोरगी. ते म्हणले मग लग्न करण म्हणले. आणि तुला पोरगी द्यायला माहित का बाजार आहे का. आता एरीत पोरीचे बाप जरा असे याच्यातच आलेत. नाही येऊ द्या ना. आहे पोरीच्या बापान वजनात येण्याबद्दल दुःख नाही की मागच्या 35 वर्ष पोरायचे बाप बी लय मस्ताडे होते. अशा देवाला सोडायला हाल्यावनेच करू लागले. महाबाब्या तो हा बाब्या बुट हरपून येतो तरी तू हाच बाब्या. हे बी लय टेकीत आलते नो. हो पोरायचे बाप का साधे का. पोरायच्या माई तर बापा 2-2 कला यायला आंघोळीला लागू लागल्या. हो तिथं मंडवात नाहू लागल्या. इतक्या वा झाल्या का आपल्या गावातल्या विवाहाच्या गावात वा सोडायच्या. मग पाय नाही धुतले, नदीत सोडणं घाण टाकसे. हो नाही तर इरीत बस. हिचे पाय तिथल्या बाईनं धुतले तर तिच्या हाताचे कातडे गेले. म्हणजे ही कापसान फिरल्यावर ना ख्या राहत नाहीत. आणि इतके खरबड पाय पोरीच्या भाऊजाईला धुवायला लावले. लय आयटी केल्या यायनं का कमी केल्या का. म्हणून आता दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. आता पोरीच्या बापायचा काळ आलाय. अशा मुकाट्या बसायल्यात पोरायच्या माई. बघा ना ह्या बाब्याकडं कोण भूत बघत नाही. तू ह्या बाब्याकडं आता तो हा बाब्या फिरतो इकडं तिकडं मोबाईल घेऊन बैलगाडीवर गेला. आमच्या बाजूला ट्युशन एक पोरग मोबाईल खेळू लागलं. आणि आमची बैलगाडी आली. शेतकरी असल्यामुळे लागत ती पुढं बैलगाडी. इतक्या जोरात गेलं बैलगाडीची कुणीच घासली ती मांडीला. हो म्हणलं उभं राह ना. नाही राहिलं. त्याचाच हात दाबला आणि दवाखान्यात गेलो 2-4 टाके. नंतर गुरुजीला म्हणलं त्याच्या बापाला फोन लावला आमच्याच बैलगाडीने. ते म्हणलं जाऊ देवा महाराज पोट्ट नालायकाचे मोबाईलने येडच झाले. कसं लग्न होईन या सुंबळ्याचं. याला दिवसा बैलगाडीचं आग दिसन. हा तर ती एवढी सांभाळणं इतकं सोपं आहे वय ते. वा 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 वा. ज्याचे लग्न राहिले त्याने हिशाबात राहा जरा. ए माधव दुकान चली जायले नो कीर्तन ऐक जाऊ. नाहीतर लय आगावपणा केला ना तर गुरुवारी रामदेव बाबाच्या आश्रमात पेस्ट ऐकायला. आमचे महाराज लय मोठे व्यापारी आहेत, जागतिक लेवलचे व्यापारी आहेत. हो संन्याशाने एवढा व्यापार टाकला. तुम्ही बी टाकी जा ना. पडा बायका देतील लोक. पोरीच्या बापाच पाय धरले म्हणले ध्यान पोरग. त्याला काय माहिती देऊ म्हणून तुला देत नाही म्हणले. आता भगवान म्हणले आता आपलं काम पड्यावर जरा वाकावंच लागत असते. वाकावंच लागते मोठ्या पण. काही वेळेला जिला ज्याची गुल्प शाट झाली त्याला पण तुम्हाला हात जोडावं लागते. तर हा आहे ना. तिथून पुढे तुम्ही कमराच्या गोळ्या घेतल्या असत्या. इतकी दुखली असेल कमर. मानन कंबर लक्ष द्या. गुलूप शाट झालेली पण ते असतंच तसं. ते देवान विचार केला तर आपण गुपचुकत बसावं. म्हणले बघा ना आमची सोय काहीतरी. ओट म्हणलं नाही एकदा. इतका पोरीचा बाप. दादा लग्न करायचंय ना. अरे मग कोणाला पोरगी देत असते का. कोणाला द्यायची. पैलवानाला. आणि कोणासोबत कुस्ती. मायासोबत. जे पोरीच्या बापाला कुस्तीत पाडीन त्या जावायला पोरगी देईन. झाडाच्या बाजूला गेले पितांबर सोडा आणि त्याची लंगुटी केली शर्ट फेकून दिलं आणि थापटेला दंड. आता सम आला. आता देव काय महाराज भैयासाहेब असा चिमुकला देव. काय सौंदर्य काय रूप असल. पाहिली या वेध लावी. सासूबाईनं देवाकडे बघितल्याबरोबरच ने बाई इतकं कवळं बाई. आमच्या मालकानं असं धरलं तर कडाकडाच मोडन. आणि यानं कशाला नादी लागा बाई. दंड तर थापटिली पण मांडी थापटिली.
म्हणजे देवानं बरं मी नाही, मग या आधीच मोडीन कशाला थापटू. हो ना, कीर्तन करता आले तेच बरं आपलं, कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. मांडीत थापटिली तर त्या गुंफेचे दगडो खाली पडले. इतका आवाज. सासूबाई म्हणल्या माय दिसायला तर इतकंसं पिचुरं दिसतंय आणि मांडी थापटिले दगडो पडली बाई. देव म्हणला असं आत्या, मामी, आत्या नाही का, मामी, मामी जराशी थांब माय मामी, कळण तुला जावाय किती कार येत. पण चांगुलपणा आता बाईनं मालकाला सांगितलं, मालक लहान लेकरासोबत कुस्ती खेळू नका. अरे तेच खेळ म्हणताय. जामवंत माग, मामा माग नका, मी पुढे. पाय पाय किती रगिले म्हणजे बघ. आणि मग काय कुस्ती सुरू झाली. 27 दिवस 27 रात्रा कुस्ती. 28व्याची दर्शन घेतलं आणि पोरगी देऊन टाकली. 7व्या अवतारात मेली पण लग्न नाही केलं. आणि 8व्या अवतारात बापाला भांडून घेतली. नवल केवढे केवढे. काय जीवन आहे महाराज मागचा अवतार. किती 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 मोठं नाविन्य, किती किती अवस्था मोठी. 7व्या अवतारातल्या नवलाच्या गोष्टी महाराज जशाला तशी. गोपाळ खाली ब्रह्मदेव वरीच बसलं टिमक्या वाजीत. 27 गोपाळ वरी, 268 वासर वरी. गोपाळ वासर खालीच होते हे वरीच बसलं घेऊन. वत्स हे चोरोनिया सत्य लोकाशी. गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. सुखाचा प्रेम सिंधू अनाथाशी माऊली. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता. आरती ओवाळीते तुम्हा लक्ष्मी कांता. प्रत्येक नवलाच्या गोष्टी आहेत महाराज, नवलाच्या गोष्टी. 8व्या अवतारात खूपशी कामं करावीशी वाटली पण करता येत नव्हती 7व्या अवतारात. आणि 8व्या अवतारात जी अशक्य सुद्धा शक्य करून दाखिली, हे नवलाची कामं केली. विठोबा रखुमाई, भगवंताचा जन्म मथुरेत झाला. मथुरेत जन्म झाल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला सुपात ठेवलं आणि सूप ते डोक्यावर घेतलं. देवकी माता सात्विक होत्या. त्या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. बायासाहेब, भारतात सर्वात वजन कोणाचं मोठं असेल तर पुरुषाचं नाही, महिलांचं आहे. आपली पुरुष प्रधान जरी संस्कृती असेल तरी पण या देशातल्या स्त्रीचं वर्चस्व मोठं आहे. का? कारण या देशातले सात्विक लोक जेवढे जन्माला आले तेवढे या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. विवेकानंदांचा जन्म याच भारत देशातल्या स्त्रीशी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, ही सर्व मोठी संत जी जन्माला आली का या भारत देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. एवढी पवित्र स्त्री या देशाची जडवड श्रीमंती आहे. माझ्या माईनो, काल संक्रांत झाली. एक जाता जाता एक वाक्य सांगतो. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात. काल्यावर बोलतो 5 मिनिटं 2 मिनिटं तुम्हाला. या देशातल्या स्त्रीनं भैयासाहेब मालकाला जर मदत केली तर तो देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत, देवासोबत. गणेश बुवा, एक बाई युद्धाला नवऱ्यासोबत गेली. आवर्षण पडलं, पाऊस बंद झाला, शुक्राचा अस्त झाला आणि युद्ध करण्यासाठी वरी गेले स्वर्गात. पण युद्ध करता करता रथाचा आखच मोडला. बाई रथातनं खाली उतरली आणि मनगटाचा आख केला. विजयाचा गुलाल राजाच्या अंगावर पडला. मागं फिरून पाहिलं बायको दिसत नाही. ती म्हणली, मालक ताण घेऊ नका, मी मेले नाही. त्याला वाटलं कोणाचा बाण लागला आणि मेली. म्हणजे मी नाही मेले, मी खाली आहे. हात रक्ताबंबाळ झालता. मनगटाचा आख केलता, मनगटाचा. तिने जर आख नसता केला ना अशोकराव तर खाली पडला असता आणि युद्ध जिंकता नसता आलं. बाईच्या ताकदीनं राजा दशरथ स्वर्गातलं युद्ध जिंकले. इतकी देशातली बाई मोठी आहे. आणि बायको विरोधात गेल्यावर तोच दशरथ राजा आथरुणात घुसमटून मेला. ज्या बायकोनं मदत केल्यामुळं देवासोबत युद्ध जिंकलं, इतकी बायको मोठी असते. आणि ती विरोधात गेल्यामुळं आथरुणात घुसपटून मेला, इतकी बायको खट्याळ असते.
म्हणून मदतीचं काम करत जा की जेणेकरून आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढेल, त्याची छाती उंच होईल, असं काम करत जा. राहिला प्रश्न, ती मगाचं कमेंटचं सांगत होतं, मी बोलता बोलता राहिलो. एका बाईनं कमेंट टाकली होती. आता मला मोबाईल नाही तर ते सोबतचे सांगते. तुमच्या कीर्तनाला एक कमेंट आली. एक बाई म्हणली, महाराज माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही, माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही, तो इतका नालायक आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांना ज्यांच्या मोबाईलवर पाहिली त्यांना त्या बाईला म्हणणं की आता दुसऱ्या दिवशीचं कीर्तन ऐक तरी तुला पाया पडावं लागेल. त्याचं कारण सांगतो. नवरा नालायक जरी असला तरी पाया पडा. याचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. नवऱ्यानं जर नालायकपणा केला आणि त्याचा नालायकपणा पाहून जर बायकोनं नालायकपणा केला भैयासाहेब, तर या दोघांपासून जन्माला आलेल्या चिमुकल्या वासरायनं कुठं जायचं? लेकरायचा काय दोष आहे? त्या जन्माला आलेल्या मुलीचा काय दोष आहे? दोघांनं जर नालायकपणा केला तर तुमच्या लेकरायचा उन्हाळा होईल, तुमच्या लेकरायचं रान होईल. सैरा वैरा रानातल्या पक्षासारखी तुमची वासरं कुठंतरी जातील. म्हणून नालायक नवऱ्याच्या पाया पडा. याचा अर्थ आहे तुम्ही लिंता घ्या. त्यानं किती जरी नालायकपणा केला आणि तुम्ही लिंता घेतली आणि जीवन जर गोड जगल्या तर चिमुकल्या वासरांचं कल्याण करायची ताकद या देशातल्या स्त्रीमध्ये आहे. या भारत देशाचे हिरे म्हणून तुम्ही तुमची आपली लेकरं चमकताल. आणि नवऱ्यानं बायकोनं दोघांना जरी नालायकपणा केला तर हे निष्पाप वासर या इंटरनेट जगातल्या वाहटोळीत हुरपाळून जातील. हुरपाळून जातील. तुम्ही यमापाशी काय जबाब देताल? वरी देवापाशी काय जबाब देताल? म्हणून एकानं जरी नालायकपणा केला तर एकानं लिंता घेत जा. माणसं ऐकण्याच्या पात्रतेत नसतेत. या देशाची स्त्री कवळ्यांत करण्याची असती. तुम्ही ऐकू शकतात माझं, म्हणून मी तुम्हाला पायाला हात लावून विनंती करतो. आपला संसार मोठा, आपली लेकरं जर मोठी करायची असतील तर कधी कधी नालायकाचं, ठीक आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी तुम्ही जीवन जगता, त्याबद्दल दुमत नाही, पण आपल्या लेकरांसाठी कधी लहानपणा घेत जा. याच्याकरता म्हणतोय नवऱ्याच्या पाया पडा. मी काय फारसा परमार्थ म्हणून म्हणत नाही, फायद्यासाठी म्हणतोय. विठाला विठा. मथुरेत जन्म झाला. सुपात घेतलं, गोकुळात आणलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मायेचा जन्म झालाय, मला ठेवा, घेऊन या तिला. आणि मग उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या पळाल्या. मंद पाऊस पडत होता. शेषानं सावली धरली, यमुना तुडुंब भरली. पुढं चढला आकाश चाट, त्याशी लावीला अंगुष्ट दुभंगली. यमुना माई एक दररोजा उघडा होता. 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे, 9 लाख गायी. शेती परवडत नाही असं कोणी म्हणत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात असं समजायचं. त्याच्या गोळ्या संपल्यात असं म्हणायचं. ठीक आहे, कमी अधिक भावाला आपल्याला भाव भेटत नसेल याबद्दल मी सुद्धा रुष्ट आहे, मी सुद्धा नाराज आहे. पण आपण जगायचं कशावर? आपण जगायचं कशावर? प्रत्येक जण म्हणत असेल मला नोकरीच पाहिजे असेल तर एका जिल्ह्याला कलेक्टर किती असतात? ॲडिशनल आमके तमके मिळून. ठीक आहे, प्रत्येकाला जर नोकरी व्हायची असेल तर सरकारमध्ये ताकद असते का? ती सरकार म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का पांडुरंग आहे? सरकार म्हणजे का काशीतला मालक आहे का? त्याला तयार करता येतं का ऑफिस? नाही 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 नाही. शेती जर परवडत नसेल तर इकणारा दाखवा ना. आहे का इकणारा? ऐका येड्या बाळूचं. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. ज्याच्या नावानं 7-12 असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. राजा, तुम्हाला लागेल तितक्या जमिनीत गहू ज्वारी पेरा आणि परवडत नसेल तर पडीत ठेवा. आज 10 वर्षाला 1 कोटी रुपये एकर नाही इकल तुमच्या खेड्यातली. तरी मी कमी सांगितली. खोटं आहे का अशोकराव?
मी ज्या ज्या प्रांतात जातो त्या त्या प्रांतातले श्रीमंत लोक म्हणतात मराठवाड्यात जमीन भरपूर आहे, आम्हाला 10 एकर देता का? अरे जगू दिनं म्हणलं सुंबळ्या, आम्हाला खाऊ दिना आम्हाला. असं त्याला कशाला म्हणू, मनातली मनात म्हणतो. खाऊ दिना, आम्ही काळ्या मातीतली माणसं आहेत, आम्हाला दुसरं काय. आपल्याला इथून पुढं कोण तारील तर फक्त शेती तारील. म्हणून तरुणांना विनंती करतो, तुम्ही शाळेत असाल तरी रविवारी शेतात जात जा. रविवारी शेतात गेल्यावर काय बघायचं माहिती आहे का? बाप आणि माय अशा उन्हात काम करीत असताना माईच्या कपाळाचा घाम पाय आणि बापाच्या कपाळाचा घाम पाय. ज्यानं बापाच्या आणि माईच्या कपाळाचा घाम पाहिला तो जीवनभर जीवन चांगलं जगत असतोय. ज्यानं बापाचा आणि माईचा घाम पाहिला नाही का, त्याला कसं जगावं हे कळत नसतंय. शेती देव आहे, शेती देव आहे, शेती देव आहे. फार मोठी ताकद आहे शेती. चला, 9 लाख गायी होत्या, शेती किती असेल? ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत तो रात्री 1 वाजता उठून गायीला वैरण टाकत होता. म्हणून लक्ष्मीचा पती घरी आलाय. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. या जगातला सर्वात मोठा व्यसनीपेक्षा आळशी माणूस देशाला घातक आहे. व्यसन कोण करील? ज्यानं 500 रुपये कमिले ते 100 रुपयाची पेईन. ज्यानं 500 रुपये कमिले तो 100 रुपयाची पेईन, ते व्यसन करीन. जो काहीच काम करीत नाही का, त्याचं खसखशीचं पोत आहे. छिद्र पडणं कसखस हारपणं संगत जाते. आळशी माणसं व्यसनी माणसापेक्षा घातक असतात. खसखशीचं 30 किलोचं पोतं बैलगाडीत टाकलं परतूर मधून, ए सावळ्या बस हाय नाही तर महाराज. 30 किलोचं खसखशीचं पोतं बैलगाडीत परतूरून टाकलं, पैशावाला दे राम्या टाक पोत. रगील होतं जरसं. लय लोकांची रगील की बोलण्यानंच मातीत गेली. काही माणसं वागायला चांगले पण बोलणं रगीलकीचं. आमची इथे एक म्हातारी पित्राला जेवायला बोलवायची. आम्ही जेवायला गेलो, गावरान तूप वाढलं, आम्ही तूप खाल्लं. निघताना म्हणले, असं तुमच्या बाप जन्मी भेटलो होतं का? मला दरुजातच उलटी आली मला तर. आणि पळी पळी तूप वाढा आम्हाला. आणि बाहेर निघताना म्हणली, तुमच्या बाप जन्मी का खाल्लं होतं का? भडा भडाच उलटी आली. काही माणसं वागायला चांगले पण थुत्र खराब. काहीचे तोंड खराब, आपलं तोंड चांगले आणि वागणं लय खराब. आमच्या एका पाहुणीची इथे गेलो, 3ऱ्या मजल्यावर राहत होती. ती खाली नव्हती राहत, भिकाऱ्याला काय द्यायचं काम नाही. आणि जरी आडमुठ मायासारखा भिकारी वरी गेला ती म्हणायची आम्हाला सुतक पडलं. आणि कवा 12 महिने सुतक सांगायची, कोण मरतो का माहित. अशी पाहुणी वरी गेलो, उन्हाळ्याचे दिवस. बेल वाजवायचं काय कळतं, शिक्षण कमी, भडभड भड दरुज वाजिलं. कोणेस रे? ह्या मोठी पाहुणी होती चालू, ती कीर्तनातली सांगायलो. इतक्या नालायक पाहुणीची तर झाला माझ्या गोळ्या संपल्या काय. मातीला तर नाही जायचं तितक्या नालायक पाहुणीच्या. पाहुणीने पाहिल्यावर, अगं बाई बाळू महाराज इतकी काय? म्हणलं हो, एवढ्या उन्हात काय ऊन तापलंय. बाई 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 आम्ही एशी लावूनही बेजार आहेत, तुम्ही एवढ्या उन्हात कसे आलात? म्हणलं चलत आलो. बाई कुठून? म्हणलं दरुजातून. काय महाराज कमाल आहे तुमची. बाई काय फिरता हो तुम्ही महाराज, काय तुमचा स्टॅमिना आहे हो. बाई 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 कमाल आहे. पाणी घेताल का? म्हणलं रो गर्दी. पाय बोलणं गोड आणि वागणं गिदडाचं. त्या म्हातारीचं वागणं चांगलं आणि थुत्तर खराब. तिनं तूप खाऊ घातलं तिथं समोर. काय काय झालं, अवघड काम बाबा. काहीचं वागणंही गोड आणि बोलणंही गोड. 9 लाख गाई हो, किती जमीन असेल. रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकली म्हणून तिथं माणूस आला. खसखशीच्या पोतं आहे लक्ष्मीचं जीवन. फुगिरान पोतं टाकायला लावलं, हमाली दिलीच नाही. सकाळची बहुणी होती बाजाराची, दादा ध्यान 4 आणे, पुढच्या बाजारी देईन. आम्हाला म्हणलं बहुणीलाच गिऱ्हाईक भेटलं, आम्हाला काहीच नाही केलं. दाभण टोचलं, खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं. आता दाभणाचं छिद्र केवढं पड असेल, छिद्र नाही कळायचं, भोकाड. आपली भाषा आहे ना ती मराठवाड्यातली. तिकडे मी मुंबईकडे याच्याकडे नाशिककडे गेल्यावर छिद्र म्हणत असतो. हो ना, आपल्याकडं धावाड शब्दच आहे मराठवाड्यात, धावाड भोकाड. हो, किस देश की बोली किस देश में गाली होती. तिकडं कसं म्हणावं आहे का नाही.
आपल्याकडे ती प्रचलित शब्द आहे. विश्वामित्र म्हणायच्यात नाही, ईशामय तर आषाढ कुठं म्हणतात, आखाड. मरग नाही म्हणायच्या, मिरुग. हो, पुष्य नाही, धाकले पुख आणि थोरले पुख. काय भाषा, वा वा वा, गोडवाय गोडवाय. आपल्याकडे काही लोक टिंब देऊन बोलत येत, पण ते नुसते बोलत येतच, पुन्हा काहीच नाही. खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं, परतुरून गाडी आली वा येणुऱ्यात. येणुऱ्यात आलो म्हणून इथं नाव घ्यालो, तितकं रगील तुमच्या गावात नाही कोणी. आणि घरी आल्यावर गड्याला म्हणलं, ए पोता दुकानात टाक, खसखशीच आहे. ते म्हणलं, मालक कटाची राव, खसखस तर काहीच नाही. परतूर पासून येणोऱ्यापासून 20 बॅटऱ्या दाबल्या, पण रस्त्यान खसखस दिसली नाही आणि पोतड्यात थांबली नाही. तिचंच नाव लक्ष्मी आहे. ही सांभाळायची असेल तर काम करा. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. नुसत्या प्रारब्धाला हात लावून बसल्यानं जमत नाही, काम सुद्धा करावं लागेल. प्रारब्धाव म्हणतात तर जमीन पेरिंग कोणी पेरलीच नाही, म्हणले कंसच आले नाही. असं कसं प्रारब्ध? पंढरपुरातला मालक का तू सासरा आहे का खालून जेवारी द्यायला? काम करावं लागेल. नंदराजा 1 वाजता गाईला वैरण टाकीत होते, देव गेले. पाहलं, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. गोकुळात उत्सव चालू होता, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. भगवंताला पाळण्यात घातलं, गोपी जमा झाल्या. झुलने मे झुले नंदलाल झुलावरे सजनी. काय तो आनंद होता महाराज. नंदजी को आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने, दिने दिने पालकी. नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की. आनंद उत्सव झाला. बघता बघता मोठे झाले. मोठे झाल्यावर शाळात घातला. आता जाई राणा सवे घेऊन गोधना. गायी एकत्रित बसल्यात, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. विभ्रवेनाय सर्व स्थितो प्रसादरस्तु कवलहा. व्याधी निरशन हितार्थायाम कवलम प्रसादरस्तु. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल खुमाये, गोपाल खुमाये, ज्ञानेश्वर माऊली.